आळेपिंपळवंडी गट जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने 2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। यामध्ये गिरीश उर्फ बंटी सुरेश कोकणे व कुणाल भाऊ पाटील यांचा समावेश होता। मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षहिताचा विचार करून कुणाल भाऊ पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत भाजपच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे। आता आळेपिंपळवंडी गट जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गिरीश उर्फ बंटीदादा सुरेश कोकणे त्यांच्या समवेत आळे वडगाव आनंद पंचायत समिती गणातून स्वातिका प्रकाश डोके व पिंपळवंडी पिंपरी पेंढार गणातून बापू उर्फ नाना मारुती हांडे हे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। दरम्यान कुणाल भाऊ पाटील यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जुन्नर तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यांच्या सामाजिक कार्याची, युवकांमधील लोकप्रियतेची व पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे। या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून भविष्यात युवक संघटन मजबूत करण्यासाठी ते प्रभावी कार्य करतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। याबद्दल कुणाल भाऊ पाटील काय बोलताय ते पाहूया। प्रथमतः भारतीय जनता पार्टीने जे मला तालुकाध्यक्षपद दिलेलं आहे युवाचं, त्यांचं मी भारतीय जनता पार्टीचे खूप आभार करतो आणि या पदाला मी कसा न्याय देता येईल याचा पूर्णपणे प्रयत्न करीन आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन हे खूप मोठ्या पातळीवर जाईल तालुक्यात तरी आणि पुढील वाटचालीस म्हणजे सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचा 2029ला आमदारपद हे भारतीय जनता पार्टीलाच मिळेल ही ग्वाही देतो।